हॅलो मुलांनो, आज आपण गणिताचा अभ्यास करतो आहोत. आजचा आपलं पेज नंबर आहे 29. आपण ॲडिशन करायला शिकतो आहोत आता. त्यातलं ॲडिशन ऑफ 0 हे आज आपण शिकतो आहोत. बघा, ॲड, राईट अँड द नंबर्स अँड ड्रॉ प्रॉपर पिक्चर्स. हा आपला आजचा प्रश्न आहे. आता 0 म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. 0 म्हणजे जिथं काहीच नसतं त्याला 0 म्हणतात. म्हणजेच आपल्याला आता माहिती आहे, आपण त्याला शून्य म्हणतो. जिथं काहीही नसतं तिथं आपण शून्य आहे असं म्हणत असतो. आपली शून्याची म्हणजे 0ची ओळख झालेली आहे. 0 मीन्स नथिंग हे आपल्याला आता माहिती आहे. मग आता आपण उदाहरण समजून घेऊया. बघा, पहिला एका प्लेटमध्ये 2 फळं ठेवले आहेत, फ्रूट्स आहेत. आणि आता दुसऱ्या त्याच्या बाजूच्या प्लेटमध्ये काही आहे का? तर नाही, तिथे एकही फळ नाही आहे. देअर इज नथिंग इन द प्लेट. म्हणून आपण त्याला काय म्हणायचं? तिथे 0 आहे. बघा, खालच्या बॉक्समध्ये तसा लिहून दाखवलेला आहे. बघा, पहिल्या प्लेटमध्ये 2 फ्रूट्स आहेत म्हणून तिथे खाली बॉक्समध्ये 2 लिहिले आहेत. प्लस हे साइन कसलं आहे? प्लस. आणि बाजूच्या प्लेटमध्ये काहीच नाही, ती प्लेट रिकामी आहे म्हणून त्याला आपण लिहिलं 0. तर मग आता इज इक्वल टू आन्सर काय होईल? तर ते 2च होईल, कारण 2 या संख्येमध्ये, या 2 ॲपलमध्ये आपण काहीच ॲड केलं नाही, तर त्या 2ला काही फरकच पडत नाही. म्हणून तिथे जी संख्या ज्याच्यामध्ये आपण 0 ॲड केला ती संख्या बदलत नाही, ती तशीच राहते. म्हणून तिथे आन्सर इज 2. आता समजा, माझ्या एका हातामध्ये 2 चॉकलेट्स आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये 0 चॉकलेट्स आहेत. मग आता मला जर कोणी विचारलं की माझ्याजवळ दोन्ही हातातले मिळून किती चॉकलेट्स आहेत, तर मी काय उत्तर देईल सांगा? बरोबर, मी 2 चॉकलेट्स आहेत माझ्याकडे असंच उत्तर देईल, कारण माझ्या दुसऱ्या हातात काहीच चॉकलेट्स नाही आहेत. म्हणून माझ्या दोन्ही हातातले मिळून 2च चॉकलेट्स होतील. तसंच हे आहे, बरोबर. म्हणजे कुठल्याही नंबरमध्ये, संख्येमध्ये आपण 0 ॲड केला तरी आपली उत्तर म्हणजे तीच संख्या येणार आहे. त्या संख्येत बदल होणार नाही. हे आता कळलं का? बघा, दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणात पण 3 फ्रूट्स आहेत. 1, 2 and 3 प्लस परत तिथे रिकामी प्लेट आहे. त्या प्लेटमध्ये काहीच फ्रूट्स नाही किंवा दुसरं काहीच वस्तू नाही. म्हणून मग तिथे काय लिहिलं आहे बॉक्समध्ये? 0. मग त्याचं पण आन्सर काय येईल? 3 + 0 इज इक्वल टू 3. 3च येणार तिथे सुद्धा. आलं लक्षात? मग आता तिसरं गणित बघूया. 1 प्लस, बघा या प्लेटमध्ये 1 फ्रूट ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूच्या प्लेटमध्ये परत 0च आहे, म्हणजे तिथे काहीच नाही आहे. म्हणून 1 + 0 इज इक्वल टू पण 1. मग आता आन्सरच्या तिथे आपल्याला किती फ्रूट्स असतील ते काढून पण दाखवायचे आहेत बरं का. म्हणजे आपण तिथे वर पहिल्या गणितात जसं 2 फ्रूट्स काढून दाखवले आहेत, तसं दुसऱ्या गणितात त्या प्लेटमध्ये आपल्याला 3 फ्रूट्स दाखवायचे आहेत. आणि तिसऱ्या गणितामध्ये आन्सरच्या प्लेटमध्ये पण 1 आपल्याला ॲपल दाखवावं लागेल. आता चौथं गणित बघा, किती फ्रूट्स आहेत तिथे? चला काउंट करूया. 1, 2, 3, 4 and 5. बरोबर, 5 फ्रूट्स आर देअर. प्लस परत तिथे काय आहे? 0. तिथे 0 लिहावं लागेल आपल्याला, कारण तिथे परत त्या प्लेट रिकामी आहे. नथिंग आहे म्हणजे ते 0 आहे. आता बघा, 5 + 0 इज इक्वल टू परत
5 होणार आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला 5 फ्रुट्स काढून दाखवायचे आहेत. तर आता हे कळलं तुम्हाला की 0 कुठल्याही संख्येत ॲड केला तरी ती संख्या बदलत नाही, तर ती संख्या तशीच राहील. ठीक आहे. आता लेट्स प्रॅक्टिस ॲडिशन. आता हे 0चं झालं, आता खाली वेगळं आहे. आता त्यांनी काय सांगितलं बघा, 4 + 1 = 2. आता हे उत्तर आपण कसं काढणार? एका हाताचे 4 बोटं घ्या आणि दुसऱ्या हाताचं 1 बोट घ्या आणि आता दोन्ही मिळून सगळे काउंट करा. चला करूया बरं. 1 2 3 4 and 5. या 4 मध्ये मी 1 फिंगर ॲड केलं, तर त्यामुळे आन्सर काय आलं माझं? 5. बरोबर. मग त्या बॉक्समध्ये मी 5 लिहिणार आहे. आता दुसरं त्याच्या खालचं गणित बघूया. 3 + 5 = 2. आता एका हाताचे 3 बोटं घ्या आणि दुसऱ्या हाताची 5 बोटं घ्या. या 5 बोटांच्या पुढे आपल्याला हे 3 फिंगर्स ॲड करायचे आहे. चला मग एकूण सगळेच मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे सगळे मिळून माझ्याकडे किती फिंगर्स आहेत? 8. म्हणजेच काय? 3 + 5 = 8. ठीक आहे. आता वर्टिकली कसं लिहिलंय बघा. 6 + 2 किती होतील बघा. 6च्या पुढे 2 बोटं ॲड करा. 6 म्हणायचं, त्याच्या पुढे 2 बोटं घ्या, फक्त 2 बोटं घ्या आणि 6च्या पुढे मोजा. 7 8. द आन्सर इज 8. ही पण एक सोपी पद्धत आहे बरं का. काय करायचं आहे? आलं का लक्षात? 6 बोटं घ्यायची नाही आहेत. आता 6 म्हणायचं आणि आता 6 मध्ये आपल्याला किती ॲड करायचे आहेत? तर 2 ॲड करायचे आहेत. म्हणून आपण फक्त 2 फिंगर्स अशा समोर घ्यायच्या आणि 6च्या पुढे आपण त्या मोजायच्या. 7 आणि 8 आणि तिथे आपण 8 आन्सर लिहूया. आता बघा परत काय आलंय? 0च आलंय बघा गणितामध्ये. 7 + 0 = किती होईल? 7. बघा 7 मध्ये आपण 0 ॲड केला आहे, म्हणजे नथिंग ॲड केलेलं आहे, जे काहीच नाही म्हणजे 0. मग ते 7 जसेच्या तसे 7च राहतील, म्हणून आपण खाली 7 लिहिलंय. आता बाजूचा बॉक्स बघूया. आता हे फार छान आहे बरं का. 5 + बॉक्स = 7. आता आपल्याला उत्तर नाही काढायचं आहे, उत्तर दिलेलं आहे. तर मधली संख्या कोणती असेल ती आपल्याला शोधायची आहे. मग आता काय करायचं आहे बघा. 5 आपल्याला माहिती आहे, ही पहिली संख्या 5 आहे. तर 5 नंतर आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे, म्हणून आपण 7 उत्तर आपल्याला माहिती आहे. मग 5च्या पुढे आपण 7 येईपर्यंत बोटं आपले काउंट करायचे, फिंगर्स काउंट करायच्या. म्हणजे बघा 5च्या पुढे जायचं आहे. 6 and 7. किती फिंगर्स आले तुमचे? 2 फिंगर्स आले, म्हणून आपला आन्सर होईल 2. काय सांगितलं मी? परत एकदा ऐका. आपल्याला 5च्या पुढे 7 येईपर्यंत फिंगर्स काउंट करायच्या आहेत. 5च्या पुढे चला आणि एक फिंगर समोर धरायची आहे. 5च्या पुढे 6 आली एक फिंगर आणि 7 दुसरा फिंगर, म्हणजे आपल्याकडे आता 2 फिंगर्स आहेत 7 येईपर्यंत, म्हणून आन्सर इज 2. म्हणजे काय झालं? 5 + 2 = 7. बघा आता पुढचं गणित. 8 + बॉक्स = 9. मग 8 पासून 9 पर्यंत जा. 8च्या पुढे फक्त 1 ॲड केला की 9 येणार आहे. 8 + 1 = 9. आता तिसरं गणित. 2 + बॉक्स = 5. मग 2च्या पुढे 5 येईपर्यंत काउंट करायचं आहे. 3 4
5. किती फिंगर्स आल्या? 3 फिंगर्स. म्हणजेच आपला आन्सर आहे 3. मग बघा मला आता कसं म्हणायचं? 2 + 3 = 5. आता पुढचं गणित तर सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. आपल्याला 2 रिकाम्या बॉक्स दिले आहेत आणि आन्सर दिला आहे 8. बरोबर? मग आता तुम्ही तुमच्या आवडीच्या संख्या इथे लिहू शकता ॲडिशनच्या आणि 8 उत्तर आलं पाहिजे अशा संख्या तुम्ही शोधायच्या आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन देता येतील. बघा 1 + 7 = 8. 2 + 6 = 8. 3 + 5 = 8. and 4 + 4 = 8. बघा म्हणजे या एवढ्या पद्धतीने तुम्हाला एक गणित तयार करता येतं. आलं लक्षात? मग याच्यातलं तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही गणित इथे तयार करू शकता. पुढे मी तुम्हाला उत्तरं लिहून दाखवणारच आहे, पण आपण परत हे समजून घेणार आहोत. पुढचं पान. आता आपण पुढचं पान बघूया. पुढे आहे रीड अँड सॉल्व. ठीक आहे? बघा याला ही जे गणितं आहेत याला म्हणतात वर्ड प्रॉब्लेम्स. म्हणजे आपल्याला गणित लिहून दाखवलेलं नाही आहे आधी, तर तिथे वाक्यांमध्ये गणित आहे त्याचं आपल्याला गणित लिहून तयार करायचं आणि मग त्याचं आन्सर आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा पहिलं गणित मी वाचते. सलील हॅड 6 chalks. सलील नावाचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे 6 chalks आहेत, लिहायचे chalks. हमीद gave him 3 more chalks. हमीदनी त्याला 3 chalks अजून दिले. How many chalks does सलील have in all? म्हणजे सलीलकडे आता एकूण किती चॉक्स झाले? बघा पहिलं गणित त्यांनी सोडून दाखवलेलं आहे. सलील्स चॉक्स म्हणजे सलीलकडचे चॉक्स किती आहेत? 6, म्हणून तिथे 6 लिहिले. प्लस हमीद गेव, हमीदनी त्याला किती दिले? 3 चॉक्स दिले, म्हणून मग तिथे 3 लिहिलंय. हमीद गेव हिमच्या तिथे 3 लिहिलंय. आणि आता आपल्याला ॲडिशन करायचं आहे, त्याच्यासाठी तिथे काय साईन काय दिलाय? प्लस साईन दिलाय, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता 6च्या पुढे 3 तुम्ही मोजायचे. 3 फिंगर्स ॲड करा बरं 6 मध्ये. 7, 8, 9. बघा 6 मध्ये 3 फिंगर्स मी ॲड केल्यावर उत्तर आलं आहे 9. ते झाले टोटल चॉक्स. म्हणजे सलीलकडे आता किती चॉक्स आहेत? 9 चॉक्स. आले लक्षात? आता असेच आपल्याला पुढचे गणित सोडवायचे आहेत. केतन हॅज 4 almonds and नेहा हॅज 4 almonds. केतनकडे 4 almonds आहेत आणि नेहाकडे पण 4 almonds आहेत. हाऊ मेनी almonds डू दे टुगेदर हॅव? म्हणजे आता दोघांकडे मिळून किती almonds आहेत? म्हणजे टोटल almonds त्यांच्याकडे किती आहे? टुगेदर म्हणजे एकत्र, दोघांकडे एकत्रित किती almonds आहेत? म्हणजे हे टुगेदर आलं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? काय ओळखायचं की आपल्याला ॲडिशन करायचं आहे. दोघांकडचे almonds किती आहेत हे आपल्याला एकत्र करावे लागतील, म्हणजेच काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. मग बघा केतन्स almondsच्या तिथे 4 लिहिलाय, प्लस नेहाज almonds किती? 4. मग आता 4 + 4 करा. 4च्या पुढे परत 4 ॲड करा. 5, 6, 7, 8. म्हणजे टोटल किती झाले? 8 almonds. बरोबर? आता तिसरं गणित बघा. जोसेफ हॅज 7 flowers and Angel has 2 flowers. जोसेफकडे 7 फ्लावर्स आहेत आणि एंजेलकडे 2 फ्लावर्स आहेत.
फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर्स विथ देम. त्या दोघांकडे मिळून किती फ्लावर्स आहेत ते आपण बघायचे आहेत. परत आपल्याला तिथे काय लिहायला लागेल? जोसेफच्या फ्लावर्सच्या तिथे 7 आणि एंजल्सच्या तिथे 2, म्हणजे 7 प्लस 2 हा आपलं गणित तयार होईल. आणि आपल्याला आन्सर काढायचा आहे. मग 7च्या पुढे 2 ॲड करा. 8 and 9 म्हणजे 9 ही टोटल झाली. ठीक आहे. आता चौथं गणित. जिया हॅज 5 बीड्स अँड परमित हॅज 3 बीड्स. जियाकडे 5 बीड्स आहेत, मणी आहेत, आणि परमितकडे 3 मणी आहेत. हाऊ मेनी बीड्स डू दे हॅव टुगेदर. दोघांकडे मिळून किती बीड्स आहेत? परत तसंच लिहायचं आहे आपल्याला. जियाज बीड्स 5, परमित्स बीड्स 3. असं म्हणजे काय गणित झालं आपलं? 5 + 3. आणि आता 5च्या पुढे 3 मोजायचे आहेत आपल्याला. 6, 7, 8 म्हणजे किती झाले टोटल बीड्स? 8. हे 8 हे आपलं आन्सर झालं. मग आता ह्या पुस्तकामध्ये जसं तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे तसे तुम्ही आता गणित सोडवायचे आहेत. आणि हे पूर्ण जसेच्या तसे वहीमध्ये तुम्ही लिहून काढा आणि सोडवून बघा.